महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या प्रामुख्याने कोकण विभागात आढळतात. या नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावतात आणि पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. कोकणातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या. कोकणातील नद्या त्यांच्या लांबीनुसार उत्तर, मध्य आणि दक्षिण अशा 3 भागांत विभागल्या जातात. विभाग. नद्यांची नावे. उत्तर कोकण. दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, उल्हास. मध्य कोकण. आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वशिष्ठी, जगबुडी. दक्षिण कोकण. शास्त्री, बावनदी, काजळी, मुचकुंदी, शुक, गड, कर्ली, तेरेखोल. इतर महत्वाच्या पश्चिम वाहिनी नद्या. कोकणाबाहेरील. कोकणातील नद्यांशिवाय महाराष्ट्रातून वाहणाऱ्या इतर 2 मोठ्या पश्चिम वाहिनी नद्या खालीलप्रमाणे आहेत. 1. तापी नदी ही उत्तर महाराष्ट्रातील खानदेश सर्वात महत्वाची पश्चिम वाहिनी नदी आहे. 2. नर्मदा नदी. ही नदी महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून नंदुरबार जिल्हा सुमारे 54 किलोमीटर वाहते. या नद्यांची मुख्य वैशिष्ट्ये. कमी लांबी. सह्याद्री ते अरबी समुद्र हे अंतर कमी असल्याने या नद्यांची लांबी कमी असते. वेगवान प्रवाह. डोंगर उतारावरून वाहत येत असल्याने या नद्यांचा वेग खूप जास्त असतो. खाड्यांची निर्मिती. या नद्या समुद्राला मिळताना मुखापाशी खाड्या, क्रीक्स तयार करतात. वैतरणा ही कोकणातील सर्वात लांब नदी मानली जाते.